त्याच्याबरोबर जे चौघजण आहेत हे चौघजण ज्यावेळेस ते गावाकडे गेले इथून, त्याच्यातला एक जण होता, त्याने सौरभला इथून घेऊन गावाकडे गेला. गावाकडे गेल्यानंतर संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान कुणीही पोहायला जात नाही. अशा परिस्थितीमध्ये या 2 फौजींनी आणि त्यांचा एक मित्र यांनी मिळून त्याला तलावात नेलं. त्याला पोहता येत नव्हतं, पण तरीही त्याला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि पाण्यात सोडून त्याला बुडवून मारले. हे कोण होते आणि नेमका काय सगळा प्रकार घडलेला होता आणि तुमचा आरोप काय नेमका? माझा गोरख आघाव आणि संभाजी जायभाई तसंच सागर जाधव या तिघांनी मिळून एक कट रचून एक विशिष्ट पद्धतीची रचना तयार करून त्यांनी त्याला घेऊन तलावामध्ये नेऊन सोडलं. कारण त्याला पोहता येत नव्हतं. पोहता आला असतं तर तो बुडाला नसता, पण पोहता येत नव्हतं. त्यामुळं त्यांनी पाण्यात नेऊन सोडलं आणि सोडल्यामुळं त्याचा बुडून मृत्यू झाला. कारण बुडून मृत्यू हे आपल्याला स्टेटमेंट सांगतं आणि त्याचा अर्थच असा की त्याला पोहता येत नव्हतं, म्हणून तो बुडून मेला. पण नेमकं हे काय, कशाचं कारण असू शकतं? काय आर्थिक व्यवहार होता का? नेमकं हे असं कशामुळं केलं असेल? बुडून मारणं असेल किंवा जे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की त्याला पोहता येत नव्हतं, हे का केलं असावं नेमकं? काही त्याच्याच मित्राकडून आता माहिती मिळाली किंवा बऱ्याच दिवसानंतर माहिती हळूहळू पुढं आली की त्या ठिकाणी ते 2 ते 3 दिवस सारखे त्या हॉटेलवर जेवायला जात होते. जेवायला जात असताना त्यांचे, मला वाटतं त्या बिलावरून बऱ्याचशा वेळेस त्यांच्या किरकिरी झाल्या आणि तेच उद्भवून काहीतरी बिलावरून त्यांनी राग धरून मला वाटतं त्याला पाण्यात घेऊन बुडून मारला असावा.